बघा आज आपण काय बघणार आहोत? वनस्पती आणि तिचे अवयव. काय बघणार आहोत? वनस्पती आणि वनस्पतीचे अवयव. सगळ्यांना दिसते ही वनस्पती? बघा बरं, सर्वांना दिसले? हा, मला सांगा बाळांनो, आता ही जी वनस्पती आहे ना, बघा दिसली का? या वनस्पतीचे आपल्याला अवयव बघायचे आहे. आपल्याला कसे अवयव असतात स्वतःला? मनुष्याला असतात, प्राण्याला असतात, तसेच वनस्पतीलाही अवयव असतात, बरोबर? आणि मग हे असेच अवयव कोणते? तर आपण ते अवयव आता बघूया. बघा आता ही वनस्पती आहे. वनस्पतीचं नाव लक्षात आलंय का तुम्हाला? ही आहे सदाफुलीची वनस्पती. कोणती? सदाफुलीची वनस्पती. हा, बघा आता या वनस्पतीचं पहिलं अवयव आहे. काय आहे? मूळ. मूळ. काय आहे? मूळ. हे पहा, हे मूळ दिसलंय का? हे छोटं छोटं मूळ दिसलंय का? हे आहे मूळ. हे पहा, हे सर्वांना दिसलं? बरोबर. एकदा दिसलं? हे काय आहे? मूळ. मूळ नंतर पहा काय आहे? दुसरा अवयव खोड. हे पहा, खोड. हे मूळ काय करत असतं? जमिनीत घट्ट स्वतःला पकडून ठेवत असतं. त्यामुळे ती वनस्पती काय होते? उभी राहते. हे मुळाचं काम. आणि पाणी सुद्धा शोषण करण्याचं कार्य मूळ करते. त्याच्यानंतर हे आहे खोड. काय आहे? खोड. हे खोड दिसलं का? हे पहा, हे पहा, दिसलं का खोड सर्वांना? हा, हे खोड बघा बॅलन्स ठेवण्याचं काम करतं त्या वनस्पतीचा खोड. खोडानंतर पहा, हे काय आहे? पान. पान दिसलं? हे पान दिसलं ना? हे पान. पुढचा अवयव काय आहे? पान. पानामार्फत काय होते? प्रकाश संश्लेषण क्रिया होत असते आणि वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः या पानामार्फत तयार करत असते. याच्यानंतर पान झाल्यानंतर काय आहे? हे पान. फूल. पुढचा अवयव काय आहे? फूल. हे पहा, फुल दिसलं? सगळ्यांना फुल दिसते? बघा बरं, फुल आहे का? बघा बरं, दिसले ना? आणि या फुलानंतर याला छोट्या छोट्या शेंगा येणार आहे. फूल ज्यावेळी त्याची वाढ पूर्ण होते आणि सुकेल त्यावेळी काय येईल? याला छोट्या छोट्या शेंगा येत असतात त्याला. आणि शेंग म्हणजे ते काय आहे? या वनस्पतीचं फळ. काय आहे? फळ. मग सांग बरं देवांश बाळा मला या वनस्पतीचे अवयव सांग. हे आहे मूळ. ओके, आहे का मूळ? हो. हे आहे खोड. हा, हे आहे पान. व्हेरी गुड. हे आहे फूल. हा, आणि फुलानंतर याला छोट्या छोट्या शेंगा येतात आणि त्यालाच आपण फळ म्हणतो. व्हेरी गुड. आता कळलं ना अवयव म्हणजे काय? क्लॅप्स करा.